माणसाचो मालवणी ब्रँड अर्थात प्रतीक स्पोर्ट कडसून एक सुंदर आकर्षक ब्रँडेड डिझाईनचा टी शर्ट प्रत्येक प्रेक्षकासाठी मिळतला। त्याबरोबर अजून गुरु चिटणीस यांच्यासोबत अशोक नाईक सर आणि अमोल जमदाडे सर। तर उद्याचा दिवस हातात असलेली सगळी कामं आजच पुरी करा, शिल्लक रवलेली परवाच्या दिवसावर ढकलून टाका आणि उद्याचा दिवस राखीव ठेवा। रॉयल किंग सावंतवाडी आयोजित भाजपा चषक 2026 पाचव्या पर्व डे नाईट स्वरूपाचा सावंतवाडी नगरीच्या रसिक प्रेक्षकांसाठी ही खुशखबर। सावंतवाडी जन्मलेल्या जेएनजी साठी ही पहिलीच डे नाईट क्रिकेटची भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा। पहिल्यांदाच सावंतवाडीमध्ये या जेएनजीच्या इतिहासातली टेनिस बॉलची डे नाईट क्रिकेटची स्पर्धा। मैदानावर जाऊया। आजच्या दिवसातली लढत क्रमांक 8 डी गटातली तिसरी लढत। टॉस जिंकलो भाव्यांश स्पोर्ट्स साई शिलेवनने। परत एकदा टॉस जिंकून घेतलो त्यांनी फिल्डिंगचा निर्णय। राजाराम वॉरियर संघाची सलामीची जोडी, स्ट्रायकरांच्या दिशेने मुजम्मिल आणि नॉन स्ट्रायकरांच्या दिशेने दाजी नाईक। या टुर्नामेंट मधली 18वी मॅच तुमच्या भेटीसाठी। मुजम्मिलचा फटको इनसाइड आउट, अपिश ड्राईव्ह लंग ऑफच्या दिशेने प्रयत्न खूपच सुंदर, पण त्याला बीट करत चेंडू पहिल्या टप्प्यानंतर चेंडू सीमारेषा पार। भाजपा चषक चौकार। बादल आज ज्यांच्यानी लिंबू सरबताची सोय केली ना त्यांच्याकडनं सुद्धा गुड न्यूज येतात आणि ती गुड न्यूज असा उद्या रविवार गोल्डन संडे। तर उद्या रविवारच्या दिवसात निखिल गावडे शिवा गावडे यांच्याकडून चिकन पाव आणि भाजी पावचा तुका आस्वाद घेऊक मिळतलो, परंतु आपापल्या खिशातले त्याच्यासाठी तुमका पैसे खर्च करूचे लागतले आणि नंतर यो चिकन पाव आणि भाजी पाव नाही तर तुम्ही म्हणशात आम्ही अनाउन्स केला तुम्ही फुकट वाटू गोया, तर तसा नाही। आपापल्या खिशातले पैसे आपणाक खर्च करूचे लागतले। बादल अगदी बरोबर असा। पहिले 2 बॉल सरले, 4 धाव फलक। मुजम्मिल एक चौकार वसूल केल्यानंतर एक डॉट बॉल। यावेळी पुलचा फटको डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने 2 रन तर नक्की मिळतले। रनिंग बिटवीन द विकेट बघा खूपच सुंदर चपळ। 2 रन्सांची रन झाले, अर्धो डझन 6। बबलची अनुपस्थिती नक्की जाणवतली। देवगडच्या स्पर्धेसाठी बबल खेळा गेलो। बबल तू ज्या ठिकाणी आशीत खेळशीत त्या ठिकाणावर तुका आमच्या सगळ्या सिंधुदुर्ग जिल्हावासियांकडून रॉयल किंग सावंतवाडी वासियांकडून मनपूर्वक शुभेच्छा असत। लोअर फुल टॉस मिड ऑनच्या दिशेने फिल्डर चेंडूच्या खाली आणि विकेटचं पतन। मुजम्मिल ज्यांनी चौकार मारून इनिंगची सुरुवात केली तो मुजम्मिल बाद झालो सांघिक आणि वैयक्तिक 6 रन्सावर पहिली विकेट। जाऊया। रन झाले 6 आणि सूचना दिल्याबरोबर मिकी माऊस जरा जास्त खुश झाले। ते म्हणतात आम्हीच या निमरात अनात किती वळवळाचे, बाकी सगळे सुद्धा दिसागोय बरोबर। 6 ह्यो धाव फलक आणि विकी नाईक मॅन फ्रॉम कुडचुडे बॉलिंग मार्कवर। कुडचुडे चॅम्पियन्स ट्रॉफीची प्लेझर बाईक या खेळाडूच्या नावावर असा आणि ज्या ज्या स्पर्धेत मालिकावीरासाठी सायकल असताना
अशा बऱ्याच स्पर्धांमध्ये विकी नाईक मालिकावीर ठरलेलो असता. उदाहरण द्यायचं झालं तर कुडचुडे प्रीमियर लीग 2021 आणि तिवरे फोंडा मॅन ऑफ द सिरीज 2021. त्यामुळे या स्पर्धेत सुद्धा या विकी नाईकाकडे सगळ्यांचं लक्ष असतलो. एक गुणवान खेळाडू असा, दर्जेदार खेळाडू असा, बॉलिंग मार्कवर त्याची गोलंदाजी आपण बघितली. आणि मिकी माऊस कमी होते की काय यांच्या बरोबरीन ओम भगनी भागोदरी, तुझो आत्म माझ्यात आणि माझो आत्म तुझ्यात. ओम पट स्वाहा. तात्या विंचू सुद्धा जॉईन झाले. खूप दिवसानंतर हे तिघ जण भेटले आहेत. त्यामुळे नेमकं कोणाचो आत्म कोणाच्या देहात जातलो बघण्यासारखे असा. कॅमेरामन जरा दाखवा या तिघांची गळा भेट. या तिघांची खूप दिवसानंतरची भेट असा. थोडेसे बाजूक सारखा त्या कॅमेऱ्याच्या समोर गेलात आणि मिठी मारला तर दिसतालात. मैदानावर जाऊया. पहिल्या आवरीचो खेळ सरलो. पहिल्या आवरीत रन झाले फक्त 6. दाजी नाईक त्याला साथ देताना नवीन फलंदाज सोहेल इलो. 2 बॉल त्यांनी डॉट खेळान काढले. ज्या प्रकारे गोलंदाजी केली विकी नाईकचा आपण कौतुक नक्की करू होया. मालिकावीर ल्युमिनस पणजीची LED TV त्याच्या नावावर असा. केपेच्या मैदानावरची LED TV त्याच्या नावावर असा. कुडचुड्याच्या मैदानावरचं कूलर त्याच्या नावावर असा. कर्नाटक कारवारच्या मैदानावर मोबाईल सुद्धा त्यांनी नावे केलो. आणि रणझुंजार वैभववाडीच्या स्पर्धेचं सुद्धा मालिकावीर त्याच्या नावावर असा. यावरून लक्षात येताला विकी नाईक या किती मोठा नाव असा. त्याच पठडीतलो खेळाडू बॉलिंग मार्कवर काकोडा एक्सप्रेस वैयक्तिक पहिल्या सांघिक दुसऱ्या उरीसाठी सनील सावंत. दाजी नाईकांचं स्वागत केला सनीलचा. नको नको जाऊया आणि वाईन चाटून खाऊया. रॉयल किंग सावंतवाडी भाजप्पा चषक षटकार. तात्या विंचू सुद्धा दाखल झालेले असत. तात्या विंचू तुमचा सुद्धा स्वागत असा. बाहेर या नाहीतर पाठसून पाठभर वळ येतलो. दाजी नाईकासाठी आखो टप्प्याचो चेंडू. एक वलयांकित खेळाडू बाहुबली असा पण तेका सुद्धा न कळलेलो बॉल काय नाही कळाक आणि बोको गेलो म्हाळाक. या मालवणी म्हणीची आठवण येतली. सनील सावंत यापूर्वीचो एक मॅन ऑफ द मॅच त्याच्या नावे असा. काकोडा एक्सप्रेस या टोपण नावान प्रसिद्ध. वेगवान गोलंदाजीसाठी प्रसिद्ध. लांबलचक फटक्यासाठी माहीर असणारो खेळाडू बॉलिंग मार्कवर राईट हँड ओव्हर द विकेट दाजी नाईकासाठी. धावसंख्या स्थिरावली एका डझनावर 12 रन्सावर. दाजीचो फटको शॉर्ट मिड विकेटच्या दिशेने. फिल्डर चेंडूच्या मागे थोडीशी चूक झाली. जोपर्यंत अमृत बेर्लेकरचो बॅकअप येता तोपर्यंत एक सिंगल बदललो धावफलक. बदलली स्ट्राईक 13 रन्सावर. सोहेल येतलो स्ट्रायकर एंडवर. संघ अडचणीत असताना आपल्या टीमला अडचणीच्या स्थितीतून बाहेर कसा काढायचा याचा सुंदर उदाहरण यापूर्वीच्या मॅचमध्ये दर्शन बांदेकर आणि सोहेल शेखच्या भागीदारीने दाखवून दिला. यावेळी ती जबाबदारी दाजी नाईक आणि सोहेल शेखच्या खांद्यावर. सलामीवीर मुजम्मिलने परत एकदा निराशा केली आणि त्यानंतर टीमचो डोलारो सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या खेळाडूंच्या पाठीवर. सोहेलचो फटको मिडॉनच्या दिशेने. 1 रन तर नक्कीच येतलो. जोपर्यंत क्षेत्ररक्षक येता फंबल होता बॅकअप करता तोपर्यंत फक्त 1च रन्स या बॉलवर आणि 1 रनचानिशी धावसंख्या स्थिरावली 14 रन्सावर. 14 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. 1 षटकार आतापर्यंत दाजी नाईकान मारलो. अजून या अवरीत एकाच दुसरा षटकार एकाच दुसरे विकेट सामन्यात रंगत आणण्यासाठी पुरेशी असत. एका बाजून राजाराम वॉरियर्स, दुसऱ्या बाजून भाव्यान स्पोर्ट्स साईश 11, एका बाजून महादेव नाईक, एका बाजून विकास गावडे. शॉर्ट पिच अपरकट करण्याचा प्रयत्न. बॅटची कड घेऊन चेंडू. घोषांकित 1 रन. कदाचित ह्यो बॉल दाजी सोडून जरी दिला असतास तरी एखादो रन गावलो असतो. पण पॉइंटच्या कपडावरसून अपरकटचा षटकार मारण्याचा प्रयत्न अंगलट. 1 रनचा निशी. 1 फॉर दी ओव्हर या इशारा निशी धावसंख्या बदलली 15 रन्सावर. सामना बघण्यासाठी दाजीचे पिताश्री अर्थात प्रतापजी नाईक सुद्धा उपस्थित असत. दाजीन त्यांना सलामी दिली. प्रिन्स समाधवी कलेश्वर मित्रमंडळाच्या स्पर्धेत ज्याबद्दल आपण नक्की बोलूया थोड्या वेळात.
सोहेलचो फटको शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात. फक्त 1 रन मिळतलो. एका रनसानीची 2 ओव्हरी सरले आणि 2 ओव्हरीच्या समाप्तीनंतर धावसंख्या 8ची सरासरी 16 रन्सावर. दाजीचे पिता श्री प्रतापजी नाईक हे सर उपस्थित असत. प्रिन्स माधवी कलेश्वर मित्रमंडळाच्या स्पर्धेत ग्रँड फिनालेमध्ये पहिल्या इनिंगमध्ये दाजी नाईकान हाफ सेंचुरी पूर्ण करताना जो षटकार मारलो तो षटकार थेट आपल्या वडिलांच्या चरणाच्या दिशेने त्यांचा पदस्पर्श करणारो, जणू काय त्यांचा आशीर्वाद घेणारो. आणि त्यासाठी दाजी खरोखरच तुझे आभार. आपल्या खेळातून आपल्या वडिलांका मानवंदना देणारो तुझ्यासारखं तूच असस आणि म्हणान तुझो आमका अभिमान असा. 2 ओव्हरी सरले, रन झाले 16. 2 ओव्हरी इनिंगचे बाकी असताना बॉलिंग मार्कवर नंबर 12ची जर्सी नेमळे एक्सप्रेस अरविंद नेबेळकर. 4 वर्षापूर्वी छत्रपती चषकामध्ये वेंगुर्ला कॅम्प मैदानावर आपल्या ऑफस्पिन गोलंदाजीच्या जोरावर जिल्ह्यातल्या भल्या भल्या बॅटरांका ज्यांनी नाचवलो तो अरविंद नेमळेकर. पण यावेळी 3 ते 4 पावलांचा नाही 10-12 पावलांचा लांब लचक रनअप घेऊन अरविंद बॉलिंग मार्कवर आणि समोर सोहेल शेख. इनिंगचे शेवटचे 12 बॉल बाकी. राईट हँड राऊंड विकेट. बॅटर पासून लांब जाणारा चेंडू नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेने धावचित करण्याची संधी आणि सोहेल शेख दाजीसाठी ज्यांनी आपली विकेट सॅक्रिफाईस केली. पेअर डिलिव्हरी मैदानावरच्या पंचांचो डिसिजन इलो. बॅटिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यू घेतलो. तिसऱ्या पंचांकडे हे रिव्ह्यू दिलो गेलो. बघूया तिसऱ्या पंचांचा निर्णय काय येता. तोपर्यंत DJ रोहित तुमच्यासाठी घेऊन येतात दिलीप प्रभावळकरांचा डायलॉग. थँक्यू रोहित. या महाशिवरात्रीक आयुष्यातलो शेवटचो दशावतार मगे नवस पुरो. नेमको कोणाचं नवस पुरो होतो या स्पर्धेत. सावंतवाडीवाल्यांनी नवस केलेलो पहिली डे नाईट क्रिकेटची स्पर्धा लवकरात लवकर बघूक मिळाची आणि सावंतवाडीकरांचा तो नवस उद्या फेडलो जातलो केळीचो घड देऊन. डॉट बॉल स्थिरावलेली धावसंख्या 16 रन्सावर 2 विकेट. तिसऱ्या ओव्हरीचो पहिलो बॉल. खरं तर या बॉलवर सोहेल शेख सारख्या मातब्बर खेळाडीचो बळी देणा यो निर्णय किती योग्य असा येणारो काळ सांगतो. पण दाजी नाईक त्याला साथ देण्यासाठी दर्शन बांदेकर हे 2 DD मैदानावर आणि बॉलिंग मार्कवर अरविंद नेमळेकर. मिडॉनच्या दिशेने चेंडूचा प्रवास. एक सिंगल फक्त नक्की मिळतलो. एका रन. गोवा विधानसभेच्या छपरावर जी कौला दिसतात ही सगळी कौला मराठा ब्रँड जो मराठा ब्रँडची कौला सावंतवाडी तालुक्यातल्या नेमळे गावात तयार होतात. त्या नेमळे गावचा खेळाडू बॉलिंग मार्कवर अरविंद जेचा नावाचा. समीर वेंगुर्लेकरची परीक्षा घेतली अरविंदच्या या बॉलने आणि ही परीक्षा साधीसुधी नव्हती. 1990च्या दशकातली महाराष्ट्राच्या बोर्डाची 10वीची परीक्षा. जी परीक्षेचा रिझल्ट लागल्यानंतर पास कोण झाले नापास कोण झाले याच्यापेक्षा पास कोण कोण झाले ह्याची चर्चा जास्त व्हायची. या ओव्हरीचा शेवटचा बॉल 19 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. तिसऱ्या ओव्हरीचा शेवटचा 6वा चेंडू. समीरचो परत एकदा संयम बघितलो. स्लाइस केलो बॉल कव्हर पॉइंटच्या दिशेने सुटलेलो झेल. देव देता आणि देवचार पाठ घेता. अरविंद नेमळेकर सुद्धा विचार करता इतकं सोपं झेल फिल्डरांनी सोडलो. आणखी या फिल्डरांसमोर काय करायचा. नाक आपटून जीव देवचो बाकी. एका रनसानिशी 3 ओव्हरी सरले. 7 पेक्षा कमी धाव सरासरी राखत पहिली बॅटिंग करताना राजाराम वॉरियर्स तळवडे संघ 3 गड्यांच्या मोबदल्यात 20 रन्सावर. उद्याच्या दिवसाचा वैशिष्ट्य रॉयल किंग्स सावंतवाडी आयोजित भाजपा चषक 2026 5व्या पर्व. उद्याची स्पर्धा उद्याचो दिवस डे नाईट स्वरूपाचा असा. सकाळी 10 वाजल्यापासून क्वार्टर फायनलचे सामने चालू होतले आणि संध्याकाळी 6 वाजल्यापासून 2 सेमी आणि 1 ग्रँड फिनाले. उद्याच्या दिवसाचा वैशिष्ट्य सकाळच्या सत्रामध्ये सकाळच्या सत्रामध्ये गुरु चिटणीस सचिन सावंत बादल चौधरी यांची कॉमेंट्री आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये गुरु चिटणीस अशोक नाईक अमोल जमदाडे आणि प्रेक्षकांसाठी सुद्धा खास बक्षिसा. एका हातात जेल घेणाऱ्या प्रेक्षकासाठी ब्रँडेड प्रतीक स्पोर्ट्सची जर्सी मिळतली. शेवटच्या ओव्हरीचा पहिलो बॉल. लेफ्ट हँड राऊंड विकेट. सर्वेश नाईक या वर्षाची
सीझनची सुरुवात होणारी पहिली स्पर्धा ज्या खेळाडून गाजवली अर्थात निरवडे चॅम्पियन्स ट्रॉफी सावंतवाडी प्रीमियर लीग तो सर्वेश नाईक बॉलिंग मार्कवर डावखुऱ्या हाताची गोलंदाजी लेफ्ट हँड राऊंड विकेट समीर वेंगुर्लेकर स्ट्रायकर एंडवर 21 धावफलक 3 विकेट समीर वेंगुर्लेकरसाठी सटीक यॉर्कर अजून एक खेळाडू ज्याने आपली विकेट सॅक्रिफाईस केली दाजी नायकासाठी 5 विकेट गेले धावसंख्या स्थिरावलेली 21-21 डीजे तेव्हा महेश डोंगरे नाही डोळ्यासमोर महेश कोठारे उभे राहतात सध्याच्या पिढीकना अशोक सर सांगान वाईट वाटतं आताच्या पिढीक अशोक सराफ माहिती नाही पण अशोक खरातची मात्र सगळी हिस्ट्री माहिती आहे आणि त्या चित्रपटातले व्हिलन सुद्धा काय काय नावं होती कुबड्या खवीस कवट्या महाकाळ तात्या विंचू बाबा चमत्कार म्हणजे या व्हिलनची नावा सुद्धा खायच्या डिक्शनरीतून यायची ना तो सुद्धा प्रश्न बऱ्याच वेळा पडता आणि यो बघा तात्या विंचू ओम फटसो नको तुझो आत्म तुझ्यातच ठेव चार विकेट गेले 21 रन्सावर राजाराम वॉरियर्स एवढे संघ थोडस अडचणीत असा इनिंगचे शेवटचे 5 बॉल सर्वेश नाईक बॉलिंग मार्कवर शॉर्ट पिच अपर कट स्लाइस केलो डीप कव्हर पॉइंटच्या दिशेन पहिल्या टप्प्यानंतर चेंडू सीमा पार रॉयल किंग सावंतवाडी भाजपा चषक चौकार माध्यमातून या सुंदर देखणा मैदान आपणाक उपलब्ध झाला आदरणीय मांडवे सर मंचावर उपस्थित असत मांडवे सरांसाठी एकदा जोरदार टाळी वाजवूया सर धन्यवाद आणि मांडवे सर तुमचे विशेष आभार अशासाठी सावंतवाडीवाल्यांचं स्वप्न तुमच्यामुळे पूर्ण होत आला नाईटच्या स्पर्धेत तुम्ही परवानगी दिलात त्यासाठी तुमच्यासाठी परत एकदा टाळ्यांचो गजर सावंतवाडीवाल्यांनी बऱ्याच देवस्थानांकडे नवस केलेलो जेएनजी पहिली डे नाईट क्रिकेटची स्पर्धा होती दाजी नायकान सुद्धा मांडवे सर तुमचं स्वागत केला इच्छा तिथे मार्ग आणि क्रिकेट तिथे स्वर्ग रॉयल किंग सावंतवाडी भाजपा चषक षटकार धावफलक 31 4 गड्यांच्या मोबदल्यात दाजी नाईक साठी सोहेल शेख समीर वेंगुर्लेकर सारख्या मातब्बर खेळाडूंनी आपली विकेट का सॅक्रिफाईस केली त्याचं या उदाहरण दाजीचं यो दुसरं सिक्सर आणि त्याच्या वांगड्याने एक चौकार सुद्धा रन झाले 31 इनिंगचे शेवटचे 3 बॉल बाकी वाईड बॉलने सुरुवात केलेली सर्वेशने यावेळी दिशा बदलून लेफ्ट हँड ओव्हर द विकेट दाजीसाठी चेंडू बॅटर पासून लांब ठेवण्याच्या नादात इतको भरकटलो महेश डोंगरे सरांनी महेश कोठारे सरांच्या स्टाईल मध्ये वाईड डिक्लेअर केलो रन झाले 32 धावफलक पहिल्या टप्प्यानंतर परत एकदा चेंडू सीमा पार भाजपा चषक चौकार नरेंद्र डोंगर यूट्यूबवर जे प्रेक्षक बघतात त्यांच्या माहितीसाठी नरेंद्र डोंगराच्या कुशीत वसलेल्या सुंदर निसर्गरम्य मैदान आपण बघतो tenniscricket.in वर थोड्या वेळाने जाऊया या मैदानाकडे बघा हे सुंदर ड्रोन व्ह्यू अवकाशातून आपली पृथ्वी कशी दिसता राकेश सरांका जेव्हा विचारला गेला सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा ता उत्तर का होता त्याचा उदाहरण तुमका बघूक मिळताला यूट्यूबवर tenniscricket.in वर या बघा सुंदर सावंतवाडीचा पोलीस परेडचा देखणा निसर्गरम्य मैदान नरेंद्र डोंगराच्या कुशीत दाजी नायकाचो चेंडू जमिनीतून अवकाशाच्या दिशेन ये रे दिसा आणि भर रे पोटा रॉयल किंग सावंतवाडी भाजपा चषक षटकार क्रमांक 4 त्याच्या बॅटमधून या इनिंगचो
कारण ह्यो खेळ उद्या रात्री चलतलो. जो खेळ गेले 2 दिवस दिवसाचो बघतात तो खेळ उद्या रात्री सज्ज रवा. उद्या रात्री 10 वाजता भाजपा चषकाचो पहिलो सेमीफिनाले 6 वाजता चालू होतलो. 8 वाजता दुसरो सेमीफिनाले आणि 10 वाजता ग्रँड फिनाले. उद्याच्या दिवशी रॉयल किंग सावंतवाडी भाजपा चषक 2026 पाचव्या पर्व रात्रीचा खेळ चाले. इनिंगचा शेवटचा बॉल 43 या धावसंख्येवर शॉर्ट स्क्वेअर लेग स्क्रीनवर 1 रन पूर्ण. दुसऱ्यासाठी वळलेली पावला 2 धावे निशी. धावसंख्या वधारली. तिसऱ्याचा प्रयत्न नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेन दाजी नाईक धावबाद, पण बाद होण्यापूर्वी आपल्या टीमसाठी सगळी जबाबदारी ज्यांनी पार पाडली. आपल्या टीमसाठी 10 चेंडूमध्ये त्यांनी जमवले 31 धावा आणि त्याच्या जोरावर इनिंगची खेळी समाप्त झाली. 45 रन्सावर विजयाचा टार्गेट 46 धावांचा. मांडवे साहेब मंचावर उपस्थित आहेत. मांडवे साहेब, अभिमानाने सांगतोय सावंतवाडीकरांनी आतापर्यंत अनेक क्रिकेटच्या स्पर्धा पाहिल्या, पण या वर्षी सावंतवाडीकरांचं स्वप्न पूर्ण होत आहे. जेएनजीचं स्वप्न पूर्ण होत आहे. सावंतवाडी नगरीमध्ये 21व्या शतकातली पहिली भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा डे नाईट स्वरूपाची होऊ घातली. उद्या रॉयल किंग सावंतवाडीचा भाजपा चषक डे नाईट स्वरूपाचा होतोय आणि त्यासाठी आदरणीय मांडवे सर आपण दिलेली परवानगी आम्ही आपले शतशः ऋणी आहोत. सावंतवाडीकरांचं स्वप्न आपल्यामुळे पूर्ण होत आहे. पुन्हा एकदा टाळ्या वाजतात मांडवे सरांसाठी. मी विनंती करतो रॉयल किंग सावंतवाडीच्या वतीने सूरज घाडी आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करावं, स्वागत करावं. आदरणीय मांडवे सर ज्यांच्यामुळे हे सुंदर देखणं मैदान आपल्याला या स्पर्धेसाठी उपलब्ध झालंय, ज्यांच्यामुळे आपल्याला या स्पर्धेसाठी डे नाईट स्पर्धा खेळण्याची परवानगी सुद्धा मिळाली. त्याचबरोबर पोलीस प्रशासनाच्या सर्व परवानग्या आपल्याला ज्यांच्यामुळे मिळाल्यात, आदरणीय मांडवे सरांचं रॉयल किंग सावंतवाडीच्या वतीने मंचावर स्वागत होत आहे, सन्मान होत आहे. आदरणीय मांडवे सर, सावंतवाडीच्या जेएनजीचं स्वप्न आपल्यामुळे पूर्णत्वास येत आहे. सावंतवाडी नगरीची सर्वात मोठी क्रिकेटची स्पर्धा अर्थात रॉयल किंग सावंतवाडी आयोजित भाजपा चषक 2026 पहिलं पारितोषिक रुपये 2,22,222, द्वितीय पारितोषिक रुपये 1,11,111, विजेत्या उपविजेत्यांसाठी क्रिस्टल आकर्षक स्पेशल ट्रॉफी आणि मॅन ऑफ द सिरीजसाठी इलेक्ट्रिक गिअर्ड सायकल अशा अनेक बक्षिसांची स्पर्धा. उद्या या स्पर्धेचा अंतिम दिवस डे नाईट स्वरूपाचा आणि उद्याचा दिवस संस्मरणीय करण्यासाठी सकाळच्या सत्रामध्ये कॉमेंट्री बॉक्समध्ये मी बादल चौधरी, माझ्यासमवेत सचिन सावंत असतील, गुरु चिटणीस असतील आणि उद्याची रजनी अजून श्रवणीय करण्यासाठी संध्याकाळच्या सत्रामध्ये गुरु चिटणीस सरांना जॉईन करतील अशोक नाईक सर आणि अमोल जमदाडे सर. tenniscricket.in वर हा सगळा थरार पाहण्यासाठी उद्या सकाळी 10 वाजल्यापासून आपली सगळी कामं बाजूला ठेवून सज्ज व्हा. रॉयल किंग सावंतवाडी आयोजित भाजपा चषक 2026 साठी. पण आजच्या दिवसातील तिसरी लढत कसा होतोय 46 धावांचा पाठलाग हे सांगण्यासाठी मायक्रोफोनवर ऐकूया आवाज आमचे मित्रवर्य गुरुवर्य समालोचक अशोक नाईक सर. तत्पूर्वी आमचा मित्रवर्य तुषार, आजच्या दिवसासाठी आपण समालोचनाला मला संधी दिल्याबद्दल आयोजन समिती, रॉयल किंग सावंतवाडी, भाजपा चषक आयोजक प्रायोजक या सर्वांचे आभार मानून उद्या सकाळी 10 वाजता पुन्हा मी आपल्या भेटीसाठी येतोय. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय मालवणी. खेल की शुरुआत होती हुई अंपायर का इशारा और टारगेट है 46 रनों का मैच को जीतने के लिए. ओपनिंग जोड़ी बाबल जोरे और बाबल जोरे के साथ प्रतीक गवंडे, ये ओपनिंग जोड़ी मैदान पर. और पहला ओवर जो पावर प्ले का ओवर लेकर गेंदबाजी के लिए निहाल बॉलिंग बार पर. बॉलिंग बार पर निहाल. पावर प्ले का पहला ओवर 4 ओवर का.
पहली गेंद ओवर पिच गेंद, एक लॉफ्टेड शॉट लॉन्ग ऑन बाउंड्री पर, डीप लॉन्ग ऑन बाउंड्री पर गेंद चली गई सीमा रेखा से बाहर, सिक्सर 6 रन के लिए। और बहुत ही करारा शॉट लॉन्ग ऑन बाउंड्री पर, सिक्सर 6 रन के लिए। इस बार ऑफ स्टंप पर यह गेंद थोड़ी सी पटकी हुई, कंधों का ज्यादा इस्तेमाल किया था, लेकिन बहुत ही चतुराई के साथ थोड़ा सा बल्ले से दूर रखा गेंद को और गेंद चली गई विकेट के ऊपर गोपाल भट्टा के हाथों में। कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं। 4 ओवर का मैच है और टारगेट है 46 रनों का, 46 का। स्कोर बोर्ड पर टोटल स्कोर है 6 रन बिना किसी नुकसान से। निहाल अपने बॉलिंग बार पर। सफल होकर खेलना चाहते थे, लेकिन गेंद बल्ले में कोई संपर्क नहीं। मिडिल संपर्क गेंद, तेज गेंद इस बार, और फिर से एक बार गोपाल भट्टा विकेट कीपर टीम के गेंद को कलेक्ट करते। कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं। शानदार बल्लेबाजी की दाजी नाइक ने। इकतीस रन बनाए दाजी नाइक ने, बहुत ही शानदार बल्लेबाजी की। जब संकट में टीम थी तब यह बल्लेबाजी बहुत महत्वपूर्ण रहती है। ओह, बहुत ही बेहतरीन शॉट, इनसाइड आउट, डीप कवर पॉइंट बाउंड्री पर, एक लाजवाब शॉट, गेंद निकलते हुए बाउंड्री लाइन पर, 4 रन के लिए गेंद बाउंड्री लाइन से बाहर। डीसे शानदार शुरुआत, बाबल जोरे जो लेफ्ट हैंडर बल्लेबाज, वो सामना करते हुए आने वाली अगली गेंद का। निहाल अपने बॉलिंग बार पर, स्कोर बोर्ड पर टोटल 10 रन। ओ, इस बार टॉप एज लगा विकेट कीपर के पीछे, बिल्कुल कोई मौका नहीं था। एक डिक्लेयर एरिया में गेंद चली गई और सिंगल बनता हुआ स्कोर के खाते में। स्कोर आगे बढ़ा, 11 पर पहुंचा। पिछला मैच भी बहुत अच्छा रहा था दशावतार योद्धा अणाव क्रिकेट टीम के साथ मुकाबला राजाराम वॉरियर्स तलवड़े क्रिकेट टीम का। आखिरी ओवर पर मुकाबला चला गया था। मैन ऑफ द मैच का हकदार रहे थे दर्शन बांदेकर, और इस मैच में देखा जाएगा। फिलहाल दाजी नाइक ने शानदार बल्लेबाजी की है, 31 रन बनाए दाजी नाइक ने, और सामने उतना ही अच्छा जवाब देती हुई। ओवर पिच गेंद इस बार उड़ाया ऑन साइड पर, लॉन्ग ऑन पर, फील्डर गेंद के नीचे, और इसी के साथ सफलता मिलती हुई पहला विकेट चला गया। प्रतीक गवंडे आउट होकर वापस। ठीक है, चला टॉससाठी झाला मनोज 11 कणकवली आणि दशावतार योद्धा अणाव संघ, दोन्ही संघाचे कर्णधार। टॉससाठी या मांडवे सर आपल्याला विनंती करतो की आपले शुभ हस्ते पुढच्या सामन्याचं टॉस नाणेफेक केलं जाईल। या सर इकडे या। या दोन्ही संघाचे कर्णधार दशावतार योद्धा अणाव, मनोज 11 कणकवली, दोन्ही संघाचे कर्णधार या जरा। मांडवे सरांच्या शुभ हस्ते पुढच्या सामन्याचं टॉस केलं जातोय। कॅप्टन बोथ द टीम्स प्लीज कम फास्ट। पावर प्ले का पहला ओवर समाप्त हुआ, स्कोर रुका हुआ 11 पर 1 विकेट पर। ओ, बहुत ही बेहतरीन शॉट इस बार कवर पर, एक्स्ट्रा कवर बाउंड्री पर, देखना होगा। बहुत ही शानदार फील्डिंग, एक सिंगल, दूसरे के लिए पलटे, क्या तीसरा रन बनेगा? बहुत अच्छी फील्डिंग, एक अच्छा थ्रो,
और जब तक थ्रो विकेट कीपर गोपाल भट्टा के हाथों में 2 रन बनते हुए स्कोर के खाते में, बहुत ही बेहतरीन शॉट और 2 बहुमूल्य रन स्कोर के खाते में। गुरु मान्यवर उभे आहेत, जरा दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतो, मनोज 11 कणकवली संघ कर्णधार, दशावतार योद्धा संघ कर्णधार, मान्यवर आपल्या प्रतीक्षेत आहे, या जरा मांडवे सर आपल्या प्रतीक्षेमध्ये आहेत, जरा दोन्ही संघाचे कर्णधार या जरा ताबडतोब। बाबल जोरे स्ट्राइक पर और फिर से उसी इलाके में शानदार कवर पर, एक्स्ट्रा कवर बाउंड्री पर, फिर से एक बार सिंगल, दूसरे के लिए पलटे दोनों बल्लेबाज, थ्रो पहुंचता, ओहो शायद दर्शन बांदेकर के लिए यह मौका था रनआउट का। अगर गेंद हाथों में लेते और लगाते तो भी मौका बिल्कुल बन सकता था मैदान पर, और इसी बीच 2 बहुमूल्य रन बनते हुए स्कोर के खाते में 15 पर आगे बढ़ा टोटल स्कोर। गुरु चला टॉस होतोय पुढच्या सामन्याचा। पहिल्या सामन्यात ज्या संघाने पराभव स्वीकारला त्या 2 पराभूत संघांमध्ये हे द्वंद्व आपल्याला पाहायला मिळत आहे। खऱ्या अर्थानं स्पर्धेतली ही अस्तित्वाची लढाई असेल, जो संघ सामना हरेल ना त्या स्पर्धेतला त्याला निरोप द्यावा लागेल, आणि जो सामना संघ जिंकेल त्याला पुढच्या सामन्यासाठी खेळण्याची संधी मिळेल। हेड इज द कॉल अँड हेड। गौरव, आपण टॉस जिंकलाय, पहिल्या सामन्यात आपल्या संघाला पराभव पत्करावा लागला, ही आपल्या संघासाठी अस्तित्वाची लढाई आहे, या सामन्यात विजय मिळवणं महत्त्वपूर्ण आहे। काय असेल आपला निर्णय टॉस जिंकल्यानंतर? क्षेत्ररक्षण करू आम्ही प्रथम। क्षेत्ररक्षणच का घेण्याचा निर्णय घेतला आपण? कुठेतरी एक डबल चान्स पडतो, त्यामुळे क्षेत्ररक्षण घेतलं। नक्कीच आपलं पहिलं क्षेत्ररक्षण आहे, प्रतिस्पर्धी संघाची फलंदाजी आहे, प्रतिस्पर्धी संघाला 4 षटकांचा सामना आहे, प्रतिस्पर्धी संघाला किती धावांच्या आतमध्ये रोखून ठेवण्याचा आपला प्रयत्न असेल? 30 पर्यंत आम्ही थांबूया त्यांना। 30 पर्यंत आपण थांबवणार आहे। आपल्याला Free hit की गेंद। शुभेच्छा या सामन्यासाठी। गौरव घुंगरट माझ्याबरोबर होते, दशावतार योद्धा अणाव संघाचा कर्णधार, त्याला विचारण्या अगोदरच तो निघून गेला। न्यूज फ्रॉम द बॉल, मनोज 11 कणकवली वन द टॉस एंड चूज टू फील्ड फर्स्ट। अंपायर से इशारा होता हुआ वाइड बॉल के लिए ये रिव्यू ले चुके हैं हमारे तीसरे अंपायर। तीसरी आंख कमेंट्री बॉक्स में प्री हिट की गेंद थी, और फिलहाल देखा जाएगा ये फेयर डिलीवरी है या नहीं, या वाइड बॉल। हमारे नितिन सर जो कि कमेंट्री बॉक्स में, आने वाले मैच का भी टॉस हो चुका है, टॉस जीतकर फील्डिंग का फैसला किया है मनोज स्पोर्ट कणकवली क्रिकेट टीम ने, और बल्लेबाजी करेगी दशावतार योद्धा अणाव। 4 ओवर का मैच होगा दोनों टीमों के लिए। एक बार फिर से जानकारी, और फिलहाल नितिन सर हमारे कॉम बॉक्स में जो जुड़ चुके हैं, देखा जा रहा है ये फेयर डिलीवरी है या नहीं, या वाइड बॉल, रिव्यू ले चुके हैं। tenniscricket.in से ये लाइव प्रसारण है इस टूर्नामेंट का, और कल से काफी दर्शक भी इस टूर्नामेंट के साथ जुड़ चुके हैं। और अंपायर का इशारा वाइड बॉल का, एक सिंगल बढ़ेगा स्कोर के खाते में, और फ्री हिट जारी है, फ्री हिट कंटिन्यूस। मौका अभी भी है, स्कोर आगे बढ़ता हुआ टोटल पहुंचा 18 रनों पर। फ्री हिट की गेंद, अगली गेंद, ओ जोरदार शॉट खेलने की कोशिश, बोल्ड हुए जरूर, लेकिन फ्री हिट की गेंद थी। गेंद चली गई सिलिमिडॉन की तरफ, एक सिंगल बड़ा स्कोर के खाते में, 1 रन के साथ स्कोर आगे बढ़ा, 19 पर पहुंचा टोटल। 4 ओवर का मैच है, टारगेट है 46 का, खेल जारी है दूसरे ओवर का, और टोटल 19 लॉस ऑफ 1 विकेट, 19 रन 1 विकेट के नुकसान पर। दर्शन बांदेकर गेंदबाजी करते हुए राउंड विकेट, काफी तेज रफ्तार के साथ गेंदबाजी कर रहे। सनील सावंत को भी देखा इस मैदान पर बड़ी रफ्तार के साथ गेंदबाजी में, और सामने बल्लेबाजी पर अगर बात की जाए तो शानदार बल्लेबाजी कर रहे बाबल जोरे। तो जोरदार शॉट खेलने की कोशिश, विकेट कीपर को बेट करते हुए 22 का इशारा, डिक्लेयर एरिया में सिंगल बन गया, स्कोर के खाते में 20 पर टोटल आगे बढ़ा। 20 लॉस ऑफ 1 विकेट, 20 रन 1 विकेट के नुकसान पर। दर्शन बांदेकर एक बार फिर से अपने बॉलिंग बार पर। आने वाला मैच होगा मनोज स्पोर्ट कणकवली और दशावतार योद्धा अणाव, इन 2 टीमों के बीच में। ओ इस बार एक मिस टाइम शॉट, क्या मौका बनेगा? गोपाल भट्टा ने लंबी दौड़ लगाई, लेकिन एक दूर थे, बहुत दूर थे गेंद से। एक सिंगल पूरा किया, दूसरे के लिए पलटे, क्या तीसरा रन बनेगा? गेंद निकलती हुई, देखा जाएगा अंपायर का इशारा क्या होता है, और सिंगल बने, सिर्फ मिलता हुआ स्कोर के खाते में। 1 ही रन मिल गया, स्कोर
और एक जो कि बढ़कर 4 हो चुके हैं। एक से भले दो, दो से भले तीन, तीन से भले 4 और फिलहाल स्कोर बोर्ड पर टोटल 21 रन। टोटल स्कोर। दर्शन बांदेकर अपने बॉलिंग मार्ग पर। दोस्तों थोड़ा सा समय कम है। ओ छोटी गेंद, इस बार हुक्का गेंद को स्क्वायर लेग बाउंड्री पर डीप स्क्वायर लेग सीमा रेखा से बाहर, एक गगनचुंबी सिक्सर 6 रन के लिए। अ, 21 रन पर टोटल आगे बढ़ा स्कोर। जिस रफ्तार के साथ दर्शन बांदेकर की गेंद थी उसी रफ्तार के साथ बल्ला भी घुमा था मैदान पर और 6 रन बने अमृत वेरलेकर के स्कोर के खाते में। स्कोर आगे बढ़ता हुआ इन 6 रन के साथ टोटल पहुंचा 27 पर पहुंचा। आने वाले 2 ओवर का खेल बाकी है 12 गेंदों का और 12 गेंदों में मैच को जीतने के लिए चाहिए 19 रन। 12 चेंडूत 19 धावा सामना जिंकण्यासाठी। दोस्तों आने वाले समय में अभी भी 2 मैच बाकी है और गेंदबाजी में परिवर्तन। विकी कल में गेंदबाजी पर एक महत्वपूर्ण ओवर रहेगा इस मैच का। बहुत कुछ निर्भर करेगा। ये ओवर अगर अच्छा रहा तो मैच में वापसी होगी, कमबैक होगा और सामने अगर 2 शॉट लगे तो मुकाबला 19-20 का होगा मैदान पर। 2 ओवर बाकी है, 12 गेंदों का खेल और मैच को जीतने के लिए चाहिए 19 रन। 12 चेंडूत 19 धावा। सामने स्ट्राइक पर बाबल जोरे सामना करते हुए विकी की गेंदबाजी का। कारपेट के साथ खेला इस बार आड़े बढ़ने से मिड विकेट बाउंड्री की तरफ। क्या दूसरा रन बनेगा? नहीं, बिल्कुल फील्डर है मौजूद शॉर्ट मिड विकेट पर। गेंद को उठाते फील्ड करते एक सिंगल पूरा किया दोनों बल्लेबाजों ने और इस 1 रन के साथ स्कोर पहुंचा 28 रन पर। लेफ्ट हैंडर राइट हैंडर ये जोड़ी है मैदान पर। सामने अमृत वेरलेकर जिन्होंने पिछले ओवर में लाजवाब स्क्वायर लेग बाउंड्री पर छक्का लगाया है, वो सामना करते हुए विकी की गेंदबाजी का। विकी कल में अपने बॉलिंग मार्ग पर। सामने अमृत वेरलेकर और फिर से पटकी हुई गेंद, थोड़ा सा मिस टाइम शॉट, मौका बनेगा मिड विकेट पर फील्डर और इसे के साथ दूसरा धक्का लगता हुआ टीम को। ठीक है, नए बल्लेबाज जाते हुए मैदान पर सर्वेश नाईक। जे मिकी माऊस प्रेक्षकांचं तसेच सगळ्यांचं सहकार्याची अपेक्षा आपल्याकडनं देखील. थोडासा वेळ कमी आहे कारण आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टी आपण विकत घेऊ शकतो पण वेळ ही विकत घेऊ जात नाही, त्यामुळे वेळेचं महत्त्व आपण जाणून घेऊया. थैंक यू, धन्यवाद गुरु। ऑफ स्टंप से बाहर गेंद, प्रेशर वाला मुकाबला जरूर है दोनों टीमों के लिए। एक सिंगल और बढ़ गया वाइड बॉल के साथ। नए बल्लेबाज आ चुके हैं स्ट्राइक पर, सर्वेश नाइक और नॉन स्ट्राइकर एंड पर है बाबल जोरे। विकी कल में गेंदबाजी कर रहे। कमेंट्री बॉक्स की ओर से तीसरा ओवर जारी है। स्कोर बोर्ड पर टोटल आगे बढ़ चुका है स्कोर 29 रन 2 विकेट पर। सामने उड़ाया इस बार लॉन्ग ऑफ बाउंड्री पर, हवाई फायर सिक्सर 6 रन के लिए।
उरलेल्या वेळात अजून आपल्याला 2 सामने खेळवायचे आहेत. त्यामुळे मित्रांनो आपल्याला विनंती असेल, 6 रन बने स्कोर के खाते में. बहुत ही लाजवाब शॉट, सामने बिल्कुल डीप लॉन्ग ऑफ बाउंड्री पर एक गजब का छक्का और स्कोर आगे बढ़ता हुआ 35 रन पर. अब चाहिए 11 रन मैच को जीतने के लिए. 9 गेंदों का खेल, 9 चेंडूत 11 धावा. नौ गेंदों का खेल और 11 रन अभी भी मैच को जीतने के लिए. 9 चेंडूत 11 धावा. क्या लाजवाब बल्लेबाजी हो रही है दोनों बल्लेबाजों की. ये गेंद ऑफ स्टंप से बल्ले का भीतरी किनारा लेते हुए विकेट कीपर का सहारा, लगभग वाइड बॉल का पीछा किया इस बार सर्वेश ने. विकेट को बैठे, तीसरा विकेट चला गया टीम का. डीजे दोन सामने खेळवायचे आहेत. त्यामुळे मित्रांनो आपल्याला विनंती असेल, या ठिकाणी आमच्या कॉमेंट्री बॉक्स पाशी या. जे आमचे मिकी माउस आहेत आपल्याला विनंती, आपण या आमच्या कॉमेंट्री बॉक्स पाशी. नए बल्लेबाज मैदान पर जाते हुए शरद बांदिवडेकर. जब ठीक ठाक थी टीम तब एक सफलता मिली, एक अच्छा कैच पकड़ा और अपने बॉलिंग मार्ग पर विकी अगली गेंद लेकर. सामने नए बल्लेबाज शरद बांदिवडेकर, टीम के विकेट कीपर बल्लेबाज. ओ ये तेज गेंद इस बार, थोड़ा उछाल भी मिला गुडले स्पॉट पर. बहुत अच्छी गेंद इस बार और डॉट गन के साथ अब मात्र थोड़ा सा मुकाबला फिर से एक बार वापसी करते हुए टीम मैदान पर. राजाराम वॉरियर्स तलवड़े क्रिकेट टीम. खेल बाकी है अभी भी और देखा जा रहा है नो बॉल का इशारा अंपायर का. शायद फील्डिंग में कुछ ना कुछ मैदान पर गड़बड़ हो गई और इसलिए नो बॉल का इशारा. नो बॉल के साथ एक सिंगल मिला, सिंगल के साथ आने वाली गेंद होगी फ्री हिट की गेंद. अब मौका है फ्री हिट का, मौके पर चौका लगाने का. सामने विकी भी बहुत बेहतरीन गेंदबाजी कर रहे हैं और देखा जाएगा फिलहाल आने वाली गेंद पर फ्री हिट पर क्या होता है. सामने बैटर है शरद बांदिवडेकर. 8 गेंदों में 10 रन. इस बार छोटी गेंद पुल किया. इस बार नो मैच लैंड में गेंद गिरती हुई एक सिंगल मिला. चलिए फ्री हिट पर बच गए गेंदबाज विकी. कोई बड़ा शॉट नहीं लगा इस गेंद पर, थोड़ी सी शॉर्ट पिच गेंद थी. पुल करना चाहते थे, बल्ले पर ऊपर लगी सामने गेंद, लेकिन एक तब तक सिंगल महत्वपूर्ण बनता हुआ स्कोर के खाते में. एक एक रन कीमती रहता है वह इस मैच में. अब मैच आ चुका है 7 गेंदों में 9 रन, 7 चेंडूत 9 धावा. कंपलसरी चेस है दोनों टीमों के लिए. बिल्कुल ये जानकारी एक बार फिर से. 7 गेंदों का खेल, 9 रन. ये गेंद बहुत महत्वपूर्ण है इस ओवर की, तीसरे ओवर की आखिरी गेंद. ओ छोटी गेंद इस बार हवा में, मिड विकेट पर मौका और इसी के साथ सफलता मिलती हुई. जो सेट बल्लेबाज थे बाबल जोरे, ऑफ स्टंप से बाहर गेंद थी. अगर अपर कट खेलते तो कवर पॉइंट पर चौका, लेकिन ऑन साइड पर खेलने के लिए निकले मिड विकेट पर. लंबी बाउंड्री है और विकेट चला गया.
नए बल्लेबाज मैदान पर सनील सावंत शरद बांदुड़ीकर का साथ देने के लिए। और देखना होगा गेंदबाजी में चर्चा हो रही है आखिरकार कौन आते हैं बॉलिंग मार पर इस चौथे ओवर में। और फ्री की गेंदबाजी के लिए बिल्कुल जाने जाते हैं पहचाने जाते हैं एक मैच विनर गेंदबाज है वो ग्लेन गेंदबाजी के लिए। दोस्तों थोड़ा सा समय कम है, थोड़ा जल्दी कीजिए क्योंकि आने वाले समय में 2 मैच अभी भी बाकी है आज के दिन के। ग्लेन अपने बॉलिंग मार पर सामने शरद बांदुड़ेकर और नॉन स्ट्राइकर एंड पर अभी अभी आ चुके नए बल्लेबाज मैदान पर सनील सावंत। आखिरी ओवर 6 गेंदे और मैच को जीतने के लिए चाहिए 9 रन। पहली गेंद इस बार सामने खेला गेंद को थोड़ी सी मिसफील्डिंग, एक सिंगल के लिए निकले दोनों बल्लेबाज और जब तक थ्रो पहुंचता विकेट कीपर के हाथों में अपने पॉपिंग क्रीज में सुरक्षित। 1 रन बहुत कीमती बनता हुआ मैदान पर। और अब मात्र स्ट्राइक पर आते हुए न्यू बैटर सनील सावंत जो सामना करेंगे ग्लेन की गेंदबाजी का। स्कोर आगे बढ़ता हुआ इस सिंगल के साथ 38 रन। 8 रन 5 चेंडूत 8 धावा। सामने एक शानदार गेंदबाज ग्लेन और सनील सावंत स्ट्राइक पर। बहुत अच्छी गेंद फिर की गेंद फ्लाइटेड गेंद, बिल्कुल कोई फुटवर्क नहीं था, खड़े खड़े बल्ला घुमाया था, गेंद बल्लेबाज को बीट करती हुई और बाकी का काम पूरा किया विकेट कीपर गोपाल भट्टा ने। बहुत अच्छी शुरुआत गेंदबाजी में ग्लेन फर्नांडिस की। मैनपम रेडी। ओ फिर से डॉट गेंद, देखा जाएगा फिलहाल क्या हुआ। वाइड बॉल का इशारा और रिव्यू ले चुके हैं बिल्कुल अंपायर का, तो इशारा हो चुका है वाइड बॉल का। एक विकेट तो जरूर निकलेगी रनआउट के साथ और देखा जाएगा ये गेंद फेयर डिलीवरी है या नहीं आया वाइड बॉल। हमारे तीसरे अंपायर वो भी जुड़ चुके हैं नितिन सर। टेनिस क्रिकेट .in से ये मदद, बिल्कुल शानदार कैमरा वर्क है और महत्वपूर्ण मुकाबला है। फेयर डिलीवरी तो तीसरे अंपायर का इशारा फेयर डिलीवरी का। बिल्कुल ज्यादा सफल हुए थे इस बार, गेंद के लाइन से बीट हुए और नए बल्लेबाज पूरे दिन में बिल्कुल कड़ी धूप है, सूरज माथे पर, जो काफी गर्मी का मौसम भी शुरू हो चुका है और ऐसे समय में कई कई अंपायर को भी थोड़ा सा मुश्किल होता है और ये बात मैदान पर, लेकिन दांत देनी पड़ेगी अंपायरिंग की जिम्मेदारी के साथ। बात आसान नहीं है दोस्तों पूरे दिन में। यह गेंद इस बार ज्यादा टर्न हुई, ग्लेन गेंदबाजी कर रहे, राउंड विकेट, वाइड बॉल का इशारा, एक अतिरिक्त सिंगल बढ़ गया स्कोर के खाते में। अब मैच आ चुका है 3 गेंदों में 7 रन। इस बार ऑन साइड पर खेलना चाहते थे, बाहरी किनारा, विकेट कीपर के हाथों में एक आसान सा मौका मिला। शरद बांदुड़ेकर आउट होकर वापस और एक सफलता मिलती हुई ग्लेन को। ठीक मैदान पर रजत, 2 गेंदों का खेल और अभी भी मैच को जीतने के लिए चाहिए 7 रन। छोटे गेंद, इस बार गेंद हवा में, लेकिन स्क्वायर बाउंड्री पर फील्डर को बीट करती हुई गेंद और इन मौके पर बल्लेबाज बिल्कुल धोखा खा गए और गेंद चली गई 4 रन के लिए बाउंड्री लाइन से बाहर। लास्ट बॉल टू गो। अभी भी मैच को जीतने के लिए चाहिए 3 रन। शेवटचा चेंडू जिंकण्यासाठी 3 धावा।
ऐसे समय पर कई कई बार वाइड बॉल भी बहुत परेशान कर देता है टीम को, बहुत, क्योंकि प्रेशर वाला मैच है। और ग्लेन बिल्कुल बेहतरीन गेंदबाजी कर रहे हैं। ओह क्या शानदार गेंद रही, बिल्कुल बेहतरीन गेंद, बिल्कुल उसी लाइन पर बल्लेबाज को बीट करते हुए, और इसी के साथ 2 रन के साथ इस मैच को जीतती हुई राजाराम वॉरियर्स तलवड़े क्रिकेट टीम। और जो मुकाबला समाप्त हुआ उस मैच का मैन ऑफ द मैच। लेकिन उससे पहले चलिए फील्डिंग के लिए थोड़ा जल्दी चलिए दोस्तों। मनोज स्पोर्ट कणकवली क्रिकेट टीम टॉस जीतकर फील्डिंग, और दशावतार योद्धा अड़ाव आपके ओपनिंग जोड़ी। चलिए दोस्तों, 4 ओवर का मैच है, घड़ी बिल्कुल 6 बज रहे हैं, आने वाले समय में 2 मैच बाकी है, तो थोड़ा दोस्तों समय के साथ हमारा साथ आप हमें